वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे त्याच्यावरती हमला झालेला, ओसामा बिन लादेनच्या माणसाने विमान त्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये घुसवलेलं, तीच लोक वाचली होती जी उशिरा आली होती. 90% ती सगळी भारतीय होती. तर काही लोक उद्या हसली तरी चालतील, काय हरकत नाही. जरा प्रतिसाद दिला ना मला तर मला एका गोष्टीचा विश्वास होईल की मी जिवंत आणि जागरूक लोकांमध्ये. बघा, शब्द तोंडातून निघाले पाहिजे. माझी प्रत्येक ऍक्शन तुमच्या रिॲक्शन वरती डिपेंड आहे. जर तुम्ही मला रिॲक्शन चांगलं दिलं तरच मी तुम्हाला काहीतरी प्रतिसाद देऊ शकतो, शिकवू शकतो. त्यामुळे प्रतिसाद तुमचा महत्वाचा आहे. तर मी पुन्हा एकदा नमस्कार बोलतो. मला बघूया तुमचं उत्तर कसं येतं. नमस्कार. अरे वा, म्हणजे आहे, टायगर अभी जिंदा आहे. व्हेरी गुड. बरं वाटलं. आजचा विषय इथे दिलाय मनाचे स्वास्थ्य व स्वविकास. मनाचे स्वास्थ्य. पहिली गोष्ट म्हणजे मला हे कळलं पाहिजे तुमच्याकडून की मन म्हणजे काय. जरा हा दरवाजा बंद करा ना, आवाज येतोय तिथून. बरं, तुम्हाला मुलांनो आज ज्या तुम्ही वयामध्ये आहात आणि ज्या वातावरणामध्ये तुमचा विकास होतोय त्या वातावरणाचा प्रभाव तसा तुमचा स्वभाव. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मन म्हणजे काय. शरीरातल्या कुठल्या अंगाला मन म्हटलं जातं. कुठं असतं नेमकं हे मन, कोणी सांगेल का. बरं, जरा तुम्ही पण बोलला तर बरं होईल. आणि बोलणारा माणूसच पुढे जातो. न बोलणाऱ्याची, जो बोलत नाही, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही आणि बोलणाऱ्याची माती पण विकली जाते. बरोबर आहे ना. यस ऑर नो. जरा जोराने बोला. हा, तर माझ्यावर बोला की मन. आणि तुम्ही पण उत्तर देऊ शकता, कोणी उत्तर देऊ शकता. मन म्हणजे नेमकं काय, कोणी सांगेल का. हात वर करा आणि बोला. मन नेमकं शरीरामध्ये कुठे असतं. बघा, ह्याला हात म्हणतात, ह्याला डोळे म्हणतात, इथे आतमध्ये एक जो पार्ट आहे त्याला मेंदू म्हणतात, इथे डावीकडे धडधडतंय त्याला हृदय म्हणतात. पण नेमकं मन कुठे असतं. शरीरातल्या कुठल्या भागाला मन म्हटलं जातं, कोणी सांगेल का. एनीवन. मन हे आपल्या विचारामध्ये असतं. बरं, चल ठीक आहे, व्हेरी गुड. अजून मग ते आपण कधी कधी बोलतो ना, माझ्या मनामध्ये नाही शिकायचं. म्हणजे तुमच्या विचारामध्ये शिकायचं नाही. माझा आवाज वरती बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला येतोय आणि इथे खाली येतोय. सगळे तुम्ही सुरामध्ये बोलता का. व्हेरी गुड. मन. बहिणाबाई चौधरी एक फार मोठ्या कवयित्री होत्या आणि त्यांची एक कविता मला खूप आवडायची की मन वळाय वळाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल तरी येत. हे मन नेमकं कुठे असतं, हे मन म्हणजे काय हे सांगणं खूप कठीण आहे. पण मन शब्द खरं म्हणजे ह्याचा पॅरामीटर काय आहे, हे डेव्हलप कसं होतं,
चामखीळ असतं शरीरामध्ये, एक चामखीळ मस्सा ज्याला म्हणतात. हा चामखीळ मस्सा हा शरीराचा भाग नसतो, तर अनेक गोष्टीने, चरबीतून, धुळीतून, अनेक साऱ्या गोष्टीतून तो निर्माण होतो. मी जे बोलतोय जरा कळत असेल तर यस बोला, जरा जोराने बोला. तसं हे मन आहे ना, मन नावाचा कुठलाही शारीरिक अवयव नाहीये. मन नावाचं जर आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर तिजोरी आहे, कपाट आहे. जरा जोराने बोला, काय आहे? अजून जोराने, काय आहे? कपाट. याच्यामध्ये आपण संग्रह करतो. हार्ड डिस्क, कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये म्हटलं तर हार्ड डिस्क. आणि लहानपणापासून आतापर्यंत जो पण तुमचा प्रवास झाला, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या वाईट झाल्या, त्या सगळ्या गोष्टींचा संग्रह त्या कपाटामध्ये, त्या हार्ड डिस्क मध्ये, त्या एका ठिकाणी कुठेतरी होतोय. आणि त्या गोष्टीचा संग्रह म्हणजेच मन. आणि मन शब्द मना शब्दापासून तयार झालाय. मना करणे म्हणजे नकार देणे. कळतंय तुम्हाला मी काय बोलतोय? जरा जोराने बोला. आजकाल तुम्ही एक सगळ्यांनी चित्रपट पाहिला असेल, 3 इडियट. बघितलाय ना? यस और नो? आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं, सारी उम्र हम मरमर के जी लिए. काय गाणं आहे? एक पल तो अब हमें जीने दो ना 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 ना. आणि त्याच्यामध्ये असं दाखवलंय की मनाला जे आवडतं, जरा जोराने बोला, मी काय म्हटलं? माझ्याबरोबर बोला, मनाला जे आवडतं, बोला, ते केलं पाहिजे. कोण शिकवतं? चित्रपट. पण मला सांगा, तुला मनाला लोळायला आवडतं? कुणाचा मोबाईल वाजतोय का? ओके. मनाला तुला रोज फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती चॅटिंग करायला आवडतं. मनाला तुला टीव्ही बघायला आवडतं. मनाला तुझ्या पोरींवरती लाईन मारायला आवडतं. मग तोच धंदा करायचा का रे? आणि पिक्चर मध्ये शिकवलंय, जे मनाला आवडेल ते करा, त्यातच तुम्हाला प्रगती मिळणार. मनाला तुला खाजवत झोपायला आवडतं. सांग मला, कुठला धंदा करायचा खाजवायचा? सांग. हे बघा, मुंबईत मी गाण्याचं पोर्टल झालंय आणि मला माहित आहे मी लोकल भाषेमध्ये बोलतो. तसं तर मी शिकलेलो पण आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. मी आदरणीय, वंदनीय, प्रार्थनीय उपस्थित सगळे सज्जन असं पण बोलू शकतो, पण ते काय कळणार नाही तुम्हाला. तुम्हाला वाटणार ह्यो कोणतरी ज्ञानी येऊन बसलाय. काय नाही, काही फार वर्षापूर्वी तिथं बसायचो, आज तिथं बसलोय, बाकी काय नाही. पण ते कशामुळं ते आज आपण चर्चा करूया. मनाला आवडतं ते करायचं. कोणी शिकवलं तुम्हाला? आणि तुझं मन टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी ह्यांच्यामध्ये वावरून तेवढं तसं झालंय का? सगळे आजूबाजूला आंडू पांडू विटू डांडू. सांग मला, कुठेतरी नॅशनल मध्ये विटू डांडू आहे का? पण आपल्याकडे आहे. आम्ही लहानपणी आहे ना, एक अशी लोखंडाची सळई अशी गोल केलेली आणि त्याला अशी ती कडी लावलेली आणि अशी फिरवायची.
त्याच्यानंतर सायकलचा टायर होता माझ्याकडे, सायकलचा टायर मस्त फिरवायचो मी. पण नंतर मला कळलं राष्ट्रीय खेळामध्ये ह्या खेळांचा समावेशच नाही. जबरदस्त मी गोट्या खेळायचो, पण उत्कृष्ट राष्ट्रीय लेवलचा गोट्यापट्टू म्हणून कोणी मला पुरस्कार दिला नाही. भावरा खेळायचो, जरा असं मारलं की असंच परत हातावरती घ्यायचो एकाच. कुठं स्पर्धा नव्हती. मला आवडणारे धंदे सांगतोय. आमच्या लहानपणी फोटो असायचे पिक्चरचे. सर तुम्हाला माहिती असतील जुनी पिक्चरचे फोटो, तेवढं हिरो हिरोईन्स वगैरे असायचे. आणि आम्ही याला फोटो काय खेळायचो. फोटो अमिताभ, त्याने अमिताभ टाकला समोर तर त्याचा, जसं 5 वर 5 आले आपले, 6 वर 6, बादशाहवर बादशाह, तसं ते पिक्चरचे फोटो मस्त टाकायचो. असं टाकायचं. मग शक्ती कपूर टाकला, मग आपण पण शक्ती कपूर टाकायचो. कुठेतरी बारीक कोपऱ्यात फोटो असायचा. सगळे फोटो आमचे. कुठल्याही राष्ट्रीय खेळामध्ये त्याचा समावेश नव्हता, पण मनाला खूप आवडायचं माझ्या. कळते तुम्हाला? त्यामुळे मन हे शब्द आहे ना, हे तयारच कसं होतं आणि त्याचा पॅरामीटर काय आहे तेच कळत नाही. आणि त्यामुळे मनाला आवडणाऱ्या गोष्टी, 90% गोष्टी मनाला आवडणाऱ्या या बरबाद करतात. आणि मन म्हणजे कुठला अवयव नाहीये. मन म्हणजे हार्ड डिस्क आहे. मन म्हणजे कपाट आहे. मन म्हणजे तिजोरी आहे. आणि त्या तिजोरीमध्ये अनेक गोष्टींचा संग्रह आहे. काही लोकांनी परिश्रम केले आणि परिश्रम करताना तुम्ही बघितलं, मग ते लोकांना परिश्रम करून तेवढं काही यश मिळालं नाही. मग त्यांनी सांगितलं, कुठल्या तरी संतांनी सांगितलं की गरिबीत राहा. अननेसेसरी आपल्याला श्रीमंत लोकांचा राग येऊ लागला. त्यांचे मिळवता येत नाही, त्याच्या विरुद्ध मन डेव्हलप झालं. तुम्ही कुठलेही जुने चित्रपट बघा हिंदी, त्या जुन्या चित्रपटामध्ये मला तुम्ही सांगा, सूट बूट घालून विलन असायचा. यस ऑर नो? खलनायक, खलनायकाचा मोठा वाडा असायचा, त्याचा मोठा बंगला असायचा, त्याची मोठी गाडी असायची. आणि हिरो सर्वसाधारण गरीब, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, भांडणारा. म्हणजे गरीब माणूस हिरो असतो. ही तुमची मानसिकता विकसित केली. आणि श्रीमंत खलनायक असतात. बरं, ही मानसिकता विकसित करणारे कोण आहेत? तुमच्याच अवतीभोवतीची लोक, ज्यांनी कुठेतरी गुडघे टेकले आणि सांगितलं की ह्याच्यावरती आम्हाला काही जमणार नाही. माझ्याबरोबर एक शब्द जोराने बोला, अनुभव. जरा जोराने बोला, अनुभव म्हणजे काय माहितीये का? ज्या ठिकाणी माणूस परिश्रमाची काष्टा थांबवतो आणि त्या ठिकाणी बोर्ड लिहितो, त्याला तो अनुभव म्हणतो. अनुभव म्हणजे क्षमता, अनुभव म्हणजे कॅपॅसिटी, अनुभव म्हणजे जिथं पुढे जायची ताकद राहिली नाही ते ठिकाण. आणि लोक म्हणतात तो खूप अनुभवी आहे. अनुभवी आहे म्हणजे त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे, त्याच्या पुढे पण दुनिया आहे. पण त्याची क्षमता नाही.
क्षमता का नाही? कारण त्याचं मन नाही. आणि मन म्हणजे काय? अनेक दलिंदर लोकांच्या विचारांचा संग्रह. काय 2-4 लोकांनी टाळ्या वाजवल्या, काय लोकांनी नाही वाजवल्या, कारण त्यांचं मन नव्हतं टाळे वाजवलं. कोण त्याच्या आईला टाइम काढून जावा आणि आपलीच बँड वाजवून घ्या. कोणाला मन नसतं. वाजवायचीच असेल तर सगळ्यांनी टाळी वाजवली पाहिजे. 1-2 जणांनी वाजवलं तर असं वाटतं मी पैसे देऊन बसवले. बरं पटतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे मन आहे ना, मन डेव्हलप होत असतं. माझ्याबरोबर सगळ्यांनी एकत्र बोलायचं. मन शारीरिक अवयव नाही. तुम्ही जरा जोराने, तुम्ही बोलत नाहीत का? बोला जरा. झुरून 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 बारीक होत चाललंय. बोललं तर बरं आहे ना. काय राजा, काय कारभार चाललाय ते कळतोय ना? मन नाही तुझं, कुठं तुझं गुतलंय मन. आता ह्या बायकांचं कसं असतं, संसारात मन गुंतलेलं असतं. तुला कर्जाचा हप्ता भरायचा आहे त्याचं मन आहे. एक तुला हप्ता भरायचा आहे. अनेक लोकांचं मन कशाला कशात तरी गुंतलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या व्याख्यानाकडे लक्ष नाही. कारण तुला काय वाटतं, जे तुझा प्रश्न आहे तोच जागतिक प्रश्न आहे. तुझं जे दुखणं आहे ते जागतिक दुखणं आहे. काय पडली नाही तुला कोणाशी? तर तुम्हाला मी काय बोलतोय, मग माझ्यावर बोला, सगळ्यांनी बोला. आता तुम्ही जर बोलताय की नाही मी इथून बघतोय. हा बोला. मन अनेक गोष्टींच्या संग्रहातून निर्माण होत असतं. मन म्हणजे शारीरिक अवयव नाही. मन म्हणजे अनेक चांगल्या वाईट घटनांमधून निर्माण झालेल्या विचारांचा संग्रह आहे. आणि मन नेहमी 2-3 गोष्टीतून बनतं. पहिलं म्हणजे बघण्यातून. बोला. दुसरं म्हणजे ऐकण्यातून. पहिलं म्हणजे, सगळेजण बोलले तर मला बरं वाटतं. तुम्ही पण बोला. तुम्ही शिक्षक त्यांचे, माझे नाही. सगळ्यांनी बोलायचं. आता बघा, माझं आता काय एकच नातं आहे, मला माझं व्याख्यान द्यायचंय आणि तुम्हाला ते कळतंय की नाही हे समजून घ्यायचंय. मी नुसती बडबड करून पण निघून जाईल. काय फरक पडला? आले किती गेले किती, संपले भरारा, परी तुझ्या नामाचा रे अजूनही दरारा. तुला काय फरक नाही, किती आले काय गेले काय, रोज येतात. हा कुठे होतो, कुठल्या टॉपिक होते हो तुम्ही? हा बघण्यातून. जरा जोराने बोला. आणि जरा परत एकदा. आता फक्त वरचे लोक बोलतात का बघूया. हा मन निर्माण होतं आणि आता खालची पार्टी बघू कशी मजबूत आहे. तुम्ही आता बोलू नका. आता ह्याचा आवाज बघूया. मन निर्माण होतं मन निर्माण होतं
ऐकण्यातून विचार निर्माण होतात. तर माझ्याबरोबर बोला बघू. बघण्यातून, ऐकण्यातून काय निर्माण होतात? विचारांवरती आचरण. जरा जोराने बोला. आजूबाजूचा प्रभाव तसा मनाचा स्वभाव. सोपं आहे. शास्त्र तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही आजूबाजूला काय बघता? कोणाची किती चटी फाटली? दारिद्र्यता. जरा जोराने बोला. काय? महागाई, कंजूसी आणि या सगळ्या गोष्टी, दलिंदर सगळ्यात तुमचं ते जमा होत जातंय आणि मन निर्माण होत आहे. समजून घ्या मी काय म्हणतो. त्यामुळे हे जे दोन शस्त्र आहेत ना, डोळे आणि कान, आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे जे टीव्ही बघता, ह्या टीव्ही मध्ये तुम्हाला फक्त लोक म्हणतात टीव्ही मध्ये मादक दृश्य दाखवतात, टीव्ही मध्ये सस्पेन्स, टीव्ही मध्ये ग्लॅमर, नंगा नाच, आणि ते बघून 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 फालतू आणि घाणेरडं ऐकून 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 सगळे त्याच्या आईला शक्ती कपूरच झाले. निळू फुलेच म्हणजे ते चांगले होते, पण ती भूमिका कळतं मी तुम्हाला काय बोलतो. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचे, वामनराव पै म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा, आणि राजकाळे म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा वाटोळेकर. चांगलं सूट बूट घालून कामाला चाललेला माणूस दुःखी गाणं ऐकलं, किशोर कुमारचं, जिंदगी का सफर है ये कैसा सफर कोई समझा नहीं, यानं काढला सूट. कोई जाना नहीं, शर्ट काढला. रोते रोते समा, पॅन्ट काढली. चड्डी आणि बनियानवर झोपला तो आणि म्हणतोय जिंदगी का सफर कोई नहीं समझा तो मैं काय को समजू. झाला परिणाम. मला एक गोष्ट सांगा, कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्ही बघत असाल आजूबाजूला दारू पिणारी लोक आहेत, बियर पिणारी लोक आहेत, विस्की, स्कॉच, हे गणपत चल दारूला. कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेला नाही तो कोर्स, दारू कशी प्यायची, सिगरेट कशी ओढायची. पण आजूबाजूच्या दलिंदर लोकांच्या संगतीमध्ये राहून राहून बघून बघून राहून राहून बघून बघून राहून राहून बघून बघून तुझ्या त्या डिपॉझिट झालं सगळं, आणि विचार येतात. येस ऑर नो? जरा जोराने बोला. मला सांगा, आपण पुस्तक वाचतो येस ऑर नो? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. दोन तीनदा वाचलं की त्यातलं वाक्य ऑटोमॅटिकली हिथं गेलं, त्याच्यानंतर पुस्तक बंद केलं तरी तुम्ही बोलू शकता. येस ऑर नो? म्हणजे ते बघण्यातलं डोक्यात घुसलं हे तर पक्का. आणि डोक्यातल्या प्रत्येक गोष्टी शरीरावरती काम करतात. प्रत्येक गोष्टी शरीरावरती काम करतात. एखादी सुंदर मादक स्त्री मनामध्ये आली, घाणेरडे विचार आले, तर शरीरामध्ये त्या पद्धतीच्या हालचाली चालू होतात.
याचा अर्थ काय? हे उदाहरण सांगण्यामागचा उद्देश काय की मेंदूतल्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम हा शरीरावरती होतो. मग माय डिअर फ्रेंड्स, हा मेंदू आहे ना, मेंदू ह्याच्यात खूप चांगलं टाकणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं मन मजबूत होणार. आणि म्हणून अशा पद्धतीच्या व्याख्यानामध्ये तुम्ही येऊन बसा, ऐका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. काही कळलं नाही तरी यशस्वी माणूस, चांगल्या विचारांचा माणूस, अशा लोकांच्या संगतीत राहणं फार गरजेचं आहे. आणि मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मना करायला शिका. मला खूप वाटतं झोपून राहावं, परंतु मला माहित आहे माझं मन जे बोलतंय ते चुकीचं बोलतोय. खूप झोपून राहावं असं वाटतंय ना, मना करा, उठ, चालायला जा. खूप मस्त ते ज्याला दारू बिरू प्यावीशी वाटते, मनाचं ऐकायचंय तुला, बरबाद होशील. मनला मना करा, मना. एक साधा मंत्र देतो तुम्हाला, जे मनामध्ये येईल तुमच्या त्याला मना करायला शिका. कोणीतरी तुम्हाला शिकवलं, मनाला आवडेल ते करा. तुम्हाला मित्र मैत्रिणीशी बोलायला आवडतं, आई बापाशी बोलायला आवडत नाही. तुम्ही आजकाल झालंय का, मोबाईल मध्ये एवढे घुसलेले असतात ना पोरं, की पोरांना सांगावं लागतं तुम्हा लोकांना, हे बाबा तुझा मामा आलाय, पाया पड. तेव्हा तो मान वरतो, अच्छा परत पडलं, परत त्या मोबाईल मध्ये. मी म्हणतो पूर्वी पुतळे बनले शिवाजी महाराजांच्या, अशी मान वर, तलवार, मान, स्वाभिमान, अशी निधड छाती. भविष्यात जर कधी क्वचित पुतळे बनले तर सगळ्यांचे पुतळे असते बनते, मान खाली, लज्जास्पद. मन. आज मला विषय दिलाय मनाचे स्वास्थ्य, आणि मनाचे स्वास्थ्य तुमचं बिघडलेलं आहे. लहानपण फक्त खेळण्या बिळण्यात जात, तारुण्य पण फक्त गरजा भागवण्यात जातात. लहानपणी काहीच मिळालेलं नसतं विशेष, जे आई वडील कमवतील, खायला देतील. आणि मग तारुण्यामध्ये काय होतं, काहीतरी तुम्हाला XYZ उत्पन्न येतं आणि तेच तुम्हाला मस्त वाटतं. का मस्त वाटतं? कारण तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं नव्हतं, म्हणून मस्त वाटतं. परंतु मस्त वाटल्यानंतर काही वर्षानंतर कळतं की जे पैसे येतात त्यात भागत नाही. परंतु काही वर्ष गेल्यानंतर नवीन एक्सपेरिमेंट, प्रयोग करण्यामध्ये शरीर साथ देत नाही. अशा वेळी आज भारताचं दुर्भाग्य तुम्हाला सांगतो, संतुष्ट राहा. जरा जोराने बोला, काय? हेच शिकवलं जातंय. आणि 82% 90% लोकांची मी म्हणतो आनंदी राहा पण संतुष्ट नसावं. संतुष्ट मध्ये कुठे ना कुठे एक शब्द दडलेला आहे आणि तो शब्द म्हणजे नष्ट. संतुष्ट म्हणजे नष्ट. अरे माझ्या बाबांनो, अमिताभ बच्चन वयाचं 82 वर्ष, मी आता कोण म्हणे का करोडपती बघायला गेलेलो, 82व्या वर्षात तो धावत आला, एंट्री त्याची झाली, धावत आला. तर तो कॅमेरामन बोलला, सर कैमरे में बराबर नहीं आया. तो बोला कोई बात नहीं, मैं दोबारा वापस आता हूं. परत पळत आला तो, 82 वर्ष वय. संतुष्ट आहे का तू? त्याच्या एवढं अर्धा टक्का पण तुझ्याकडे असतं तर तू आज इथं नसतास. तू म्हणला असता काळे साहेबांना वाड्यावर पाठवा, मी जाणार नाही. सत्य सांगतो, माझं एकदम बॅक टू बॅक कडक शेड्यूल चाललंय. माझा जेवढा पण स्टाफ आहे
सगळं बिझी आहे, पण मी सरांना रिक्वेस्ट केली की 24 तारखेऐवजी 20 तारखेला मी येतो. मी स्वतः ड्रायव्हिंग करत आलो, स्वतः इथे रात्री पोहोचलो. कारण मी आनंदी आहे, पण मी संतुष्ट नाहीये. माझं टार्गेट आहे 1 करोड लोकांना सक्षम करणं, लीडर करणं, स्वतःच्या पायावरती उभं करणं आणि त्यांना एक वेगळा भारत निर्माण करण्यासाठी स्वतःला झिजून घ्यायचंय मला. हे माझं टार्गेट. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही मालाडच्या, मुंबईच्या मालाडच्या चाळीमध्ये माझं लहानपण गेलं. आणि तुम्हाला सांगतो, एक एक गोष्टी मला सांगायला आता लाज पण वाटते, पण सांगणं गरजेचं आहे. आमच्या इथे होळी असायची. होळी पेटवतात इथं. मुंबईला कसं असतं, होळी असते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. इथे मला वाटतं 5 दिवसांनी रंगपंचमी असते, बरोबर ना सर? मला मुंबईतलं माहिती आहे, कारण माझं लहानपण तिथे गेलं. तर चाळीमध्ये आम्ही राहायचो. आणि चाळीमध्ये काय होतं, होळी पेटवायचो आणि आम्ही रात्री जागरण करायचो. जागरण करताना काय करायचं, मग काही कळत नव्हतं. तरुण रक्त कोणतरी आम्हाला ती भांगची गोळी बनवून द्यायचं, आम्ही खायचो. आम्ही विचार पण करायचो नाही काय आहे. आणि मग काय करायचो, आजूबाजूच्या चाळीमध्ये फिरायचो आणि कुठल्याही घराच्या बाहेर काहीही ठेवलेलं असलं ते गपचूप उचलायचो. आणि पुढचं तुम्हाला माहितच आहे, सगळं त्या होळीत टाकायचं. आमच्या इथे एक बाई राहायची, तिचं आडनाव शेट्टे. हा, आणि मी आणि माझा मित्र होता दिलीप. आम्ही रात्री काय केलं, तिने तारेवरती कपडे सुकत टाकलेले होते. सगळे उतरवले रात्री. कुठे टाकले काय कळत नव्हतं. बघा, कुठली आंतरराष्ट्रीय कामं करत होतो ते सांगतोय. आज मला ह्या बोलायला लाज पण वाटते, पण सांगणं पण गरजेचं आहे की आजूबाजूच्या वातावरणामुळे मी कसा घडत होतो. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की बाई शिवीगाळ करायला लागली, ओरडायला लागली. कुठल्या मेल्याने वाटोळं केलं, आमचे सगळे कपडे नेले, अंगावरती कपडा नाही, माझी पोरं उघडे. आणि आम्हाला मनाला ते लागत होतं, पण काही बोलतंय, त्याचं वाटोळं होईल, ती काय शिव्याशाप. मी माझ्या मित्राला बोललो, यार आपण खूप चुकीचं केलं. आम्ही काय केलं, म्हटलं आपण काहीतरी वर्गणी गोळा करू. आणि मी माझ्या मित्रांकडून, इकडच्या तिकडच्या लोकांकडून, कोणाकडून, त्या काळचे 2 रुपये 5 रुपये की आम्हाला जरा मदत करायची, एकाला असं तसं करून त्या काळचे 1000 रुपये गोळा केले. म्हणजे तुम्ही आताचे 15-20 हजार रुपये पकडू शकता, जास्तच. आणि ते गोळा केले पैसे. आणि त्या वहिनीकडे गेलो आणि म्हटलं, वहिनी तुमचे कपडे कोणीतरी जाळले, जरा आम्हाला वाईट वाटलं, हे आम्ही जरा गोळा करून तुम्हाला दिले. मनात म्हटलं, जाणणारे आम्हीच आहेत. मग ती पण म्हणती, कुठली ती नराधम माणसं होती, तुम्ही देवासारखे होता, देवासारखे. मनाला म्हटलं, नराधम पण आम्ही, देव पण आम्ही. संगत, जरा जोराने बोला. काय आजूबाजूच्या लोकांच्या नादाला लागून कसले उद्योग करत होतो बघ आयुष्यामध्ये. तो माझा दिवस होता की मी जे करतोय ते चुकीचं आहे. मी माझ्या मनाला आनंद भेटलेला ते कपडे जाळून, आणि माझ्या मनाला आनंद भेटला. खूप माझे मित्र पण म्हटले, अरे काय नाही, कशाला तू हे करतोयस, एवढं कशाला मनाला लावून घेतोयस, मजा आली की नाही. मी फक्त एक मात्र म्हटलं, नाही, माझं मन बोलतंय की मजा नाही आहे, मला नाही. मनाला मन को मना करो. आणि फक्त संगत बदलली. जरा जोराने बोला. काय संगत केली पुस्तकांची. माझ्याकडे 2200 पुस्तकं आहेत. कारण आजूबाजूला चांगल्या विचारांचा माणूस भेटणं खूप दुर्मिळ झालेलं आहे. खूप दुर्मिळ झालंय. आणि त्यामुळे मग विविध पुस्तकं, विविध गोष्टी त्याचा संग्रह केला, शिकलो.
आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की माझा पहिला जॉब होता झी टीव्ही मध्ये. माझ्या बाबांना वाटायचं की मी नोकरी केली पाहिजे. गेलो मी नोकरीला झी टीव्ही मध्ये, परंतु काहीतरी मोठं बनायचं होतं. हे माझं मन कशामुळे डेव्हलप झालेलं माहितीये का? वाचनामुळे. जरा जोराने बोला, कशामुळे? कारण तुम्हाला सांगतो, मला झी टीव्ही मध्ये नोकरी भेटली ना तर माझा बाप आनंदी, माझे नातेवाईक माझी वाहवा करायला लागले. वा राज काळे, तुला झी टीव्ही मध्ये नोकरी. त्या काळी मला 22,000 रुपये, म्हणजे मी गोष्ट करतोय 95-96 22,000 रुपये. म्हणजे आता त्या पदावरती असलो तर मला 4 लाख रुपये पगार असतात. 4 लाख जवळजवळ. आणि सगळेजण कौतुक करत होते, सगळेजण. फक्त माझं मन जे विकसित झालेलं चांगल्या विचारांनी, त्या मनाला काहीतरी वेगळं करायचं होतं. कारण मन म्हणजे संचय. जरा जोराने म्हणा, मन म्हणजे जर आजूबाजूची गरीब, गोर गरीब आणि थोडक्यामध्ये आपला घर चालवणारी लोक, ह्यांच्याशी जर माझी तुलना केली असती आणि ह्यांचं जर मी माझ्या संग्रह केला असतं मनामध्ये, तर कदाचित मी त्याच नोकरीवरती राहिलो असतो. सगळेजण खुश होते, फक्त मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि मी पण खुश आहे असं सगळ्यांना वाटत होतं. पण मनाला मी मना केलं की आयुष्य ह्या नोकरीत घालवायचं. राजीनामा दिला. आणि ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी माझ्या घरच्यांनी सांगितलं की कामातून गेलायस. माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे आणि माझा मोठा भाऊ डॉक्टर, त्याला मान वेगळा, आणि मी नोकरी सोडली आहे म्हणून मला मानच नाही, अशी स्थिती होती. परंतु तुम्हाला सांगतो, हे जे मनातले विचार आणि बघणं, ऐकणं, धडपडणं, बघणं, ऐकणं, नवीन नवीन लोकांमध्ये, प्रभावी लोकांमध्ये, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये, उच्च विचारांच्या लोकांमध्ये, उच्च विचारांच्या लोकांची पुस्तकं वाचल्यामुळे जे माझं मन विकसित झालं, सांगायला हरकत नाहीये. 100 कोटीपेक्षा जास्तची प्रॉपर्टी बनवली. एक चाळीतला मुलगा. बरं, 100 कोटी ही सुरुवात आहे. मला 1000 कोटी पर्यंत जायचं आहे. 1000 करोड आय वॉन्ट टू मेक. बरं, 1000 कोटी मला फक्त माझ्यासाठी, मी खाऊन खाऊन काय खाणार आहे? मला एक इन्स्टिट्यूट उभं करायचं आहे जिथे आधुनिक कोर्सेस स्वस्त दरामध्ये लोकांना द्यायचंय, राहणं, खाणं. आणि त्यासाठी मला 1000 कोटी रुपये पाहिजे. मला आजकाल लोक बोलतात की सगळ्या राजकाळे काळे खानदानात तुझ्या एवढं विचार करणारं कोण नाही. विचार म्हणजे मन. जरा जोराने बोला, काय? मन म्हणजे संग्रह, आणि संग्रह नेहमी चांगल्या गोष्टीतून येणार. तुम्हाला जे आवडतंय त्या गोष्टीला मना करा. तुम्हाला झोपायला आवडतंय, उठा. तुम्हाला मुलींशी गप्पा मारायला आवडतंय, बंद करा. सध्या गरज नाही याची, कारण तारुण्यातला जो एनर्जेटिक वेळ आहे ना, सगळा वाया जाईल. बघा, माझा आता 50 वर्ष वय आहे. आता मनात आलं ना तरी त्या स्पीडने मला पळता येत नाहीये, पण मी टायमात पळालोय. आणि युवा हा भारताचा फ्युचर आहे, भविष्य आहे. तुम्ही भविष्य आहात. आज तुम्ही जे पण आहात संगतीमुळे, आजूबाजूच्या लोकांचे विचार, त्याच्याशी बोलू नकोस, ते लय बेकार आहे, भावाभावामध्ये भांडणं आहेत, जमिनीचे वाद आहेत.
माझा सक्का मोठा भाऊ आहे. माझ्या वडिलांचं घर. मी म्हटलं तू राहा, मी माझं कमवीन. माझी बायको मध्ये बोलायला गेली. म्हटलं तू बोलायचं नाही, तुझा विषय नाहीये, तू बाजूला हो. मन मोठे पाहिजे. मन मोठं म्हणजे विचार मोठे पाहिजे. कारण माझ्या लहानपणीच्या चांगल्या प्रसंगामध्ये माझा सक्का भाऊ माझ्या सोबतच होता ना. आम्ही खेळलो, बागडलो. तर मला माझ्या मनामध्ये तो संग्रह आहे ना, भावाभावामध्ये भांडणं करायची नाहीच आहे माझ्या सॉफ्टवेअर मध्ये. ते मला मुलगी एक आहे, 25 वर्षाची, आणि मुलगा आहे. माझा मुलगा, मी कधीतरी मुंबईला घरी असलो की माझ्या मुलाला म्हणतो चल बस बुलेट वरती, तुला कॉलेजला सोडतो. माझा मुलगा बोलतो पप्पा तुम्ही आज सोडाल, उद्या तर मलाच चालत जावं लागणार ना, त्यापेक्षा मी चालत जातो. माझी मुलगी इंटरनॅशनल एअरपोर्टला जेवढे पण जे स्टोर आहेत ना त्याची ती इन्चार्ज आहे. स्वतः तिने तिचं काम मिळवलं. माझी मिसेस हायकोर्ट मध्ये ऍडव्होकेट आहे. आमच्या घरामध्ये सगळे व्यस्त आहेत आणि सगळे चांगल्या ध्येयासाठी कार्यरत आहेत. मन बसा बसा. त्यामुळे मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ते माझ्याबरोबर तुम्ही जरा बोला. बोला, मन म्हणजे शारीरिक अवयव नाही. बोला, मन म्हणजे शारीरिक अवयव नाही. परत एकदा जोराने बोला, मन म्हणजे शारीरिक अवयव नाही. मला माहिती आहे तुम्ही असं सुस्त उत्तर का देतात, कारण तुमच्या आजूबाजूला अशा पद्धतीची लोक आहेत की मी आता 4 तासापासून शिकतोय म्हणून मी थकलोय, आणि थकलोय म्हणून माझ्यात ऊर्जा नाही. अशा विचारांचीच लोक तुझ्या आजूबाजूला असल्यामुळं तुला पण थकल्यासारखं वाटतं. पण इथं एखादं मादक नृत्य चालू असेल हिरोईनचं, तुम्ही असं बोला मिळमिळीत, कारण तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना त्यातूनच मजा आली आणि तुला पण त्याच्यामुळे त्यातूनच आली. नीट लक्षात घ्या मी काय बोलतो. मला तुम्हाला काही नमुने ठेवायचे. तुम्ही जसे पण आहात केवळ आणि केवळ संगतीमुळे आहात. एक संग्रह तयार झालाय, त्या संग्रहामध्ये संकुचित विचार, मग कोणीतरी अशा लोकांचा पुढारी झाला आणि त्यांनी काहीतरी धारणा लिहून ठेवली की चादर बघूनच हातपाय पसरा. अरे पण हातपाय पसरायचंय म्हणून मोठी चादर आणा, का नाही लिहिलं? आपल्या भारतामध्ये हे जे मोठे मोठे साधू संत जे असतात ना, यांना भारतातील नागरिकांची नस माहिती आहे. आणि भारतातील नागरिकांची नस काय माहिती आहे का? संकुचित विचार. 82% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि ती 82% लोक मेहनत करायला आवडत नाही, गप्पा मारायला आवडतात. तंबाखूच्या पाकिटावरती स्पष्ट लिहिलंय खाल्ल्यामुळे कर्करोग होऊ शकतो. सिगरेटच्या पाकिटावरती स्पष्ट लिहिलेलं असतं स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. धूम्रपान करणं आरोग्य के लिए हानिकारक है. सडका गालाचा फोटो असतो, धूम्रपान करणं आरोग्याला हानिकारक आहे. हाय हाय. लिहिलंय तरी सुधरत नाही.
विचार. जरा जोराने बोला. काय विचार? एवढं मन तुझं मजबूत झालंय की मृत्यू होईल हे सांगून पण तू फुकायचा थांबत नाही. एवढं तुमचं मन घट्ट झालंय आणि त्या मनाला आता व्हायब्रेट करावं लागणार. हा जो विषय आहे, अनेक लोकांच्या मी अशा गोष्टीला हात घातला की बाहेर जाऊन चर्चा पण होईल की असं काय नसतं. तर ह्या साधू संत लोकांना माहिती आहे की सामान्य माणसांच्या सवयी, सामान्य माणसाला मेहनत करायला आवडत नाही, सामान्य माणसाला शांत राहायला आवडतं, सामान्य माणसाला मोठी स्वप्न नाहीत. बरोबर आहे ना? आणि मग ते त्यांच्या व्याख्यानातून तेच बोलतात. सगळं मोह माया, खाली हात आया है, खाली हात. पी 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 आज पिएगा उतर जाएगी, प्रभु का नाम चपले जिंदगी सुधर जाएगी. काय करायचं आहे? पैसा सगळं हिथं ठेवून जायचंय. कशाला मरमर मरतोय? आणि हा म्हणतो बरोबर बोलतोय. आधीच तू होता रिकाम टेकडा, रिकाम टेकडीची हाऊस, त्यात महाराजांना पाडला पाऊस. तुझं त्याचं सूत जुळलं आणि तू त्याचा बिल्ला खिशाला लावला. जय महाराज. आणि महाराज तुला एकदम धंद्याला लावून घ्या. अरे पण ते महाराज प्रवचन द्यायला हेलिकॉप्टरने आलेले. दोन आजूबाजूला सुंदर पैलवान होते, हात पकडायला, खायला फळं होती, काजू बदाम होते. तुझे शेंगदाण्याचे वांदे आहेत. पण त्यानं काय केलं? तुझ्या मनाच्या विरुद्ध बोलला नाही आणि म्हणून तू त्याचा शिष्य झालास. आज अनेक लोकांचा मी दुश्मन होईल, तुझा तर पहिलं होत. काय समजतो काय हे स्वतःला? तुझ्या तिथं बोलायची हिंमत, बाहेर तू चार लोक गोळा करणार आणि युनिटी स्थापन करणार. मंडळ, तुझी आत्ममंडळ, त्याचा अध्यक्ष तू. आपलं बरोबर आहे. जरा जोराने बोला. सगळं बोलत नाही बोला. आपलं बरोबर आहे. सिद्ध करण्यासाठी माणसं आपल्या विचारांची टोळी बनवतो आणि सिद्ध करतो माझंच बरोबर आहे. टोळ्या दारुड्यांची टोळी कधीच म्हणणार नाही की दारू वाईट. पी, काय होत नाही, पिशील तर होशील. मस्त नशेत राहायचं. गांजा फुकणाऱ्यांची पण एक टोळी आहे की नाही? आहे का नाही? तुला कसं माहिती? मी पण त्या टोळीत नाही म्हणले नाही. मस्करी. प्रत्येकाची टोळी आहे. प्रत्येकाने काय केलंय? टोळी म्हणजे काय? आपल्या विचारांची लोक शोधली आणि स्वतःला शहाणं समजतात ते लोक. काय करायचं आता? आमची रेंज संपली आणि त्यामुळे रेंज रोवर नावाची गाडीच येणार नाही. रेंज रोवर नाही, ती रेंज ओव्हर आहे. मी आयुष्यात ज्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल ना, त्या दिवशी पण मी विद्यार्थी असणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहेत मला. तुम्हाला सांगतो, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, शिकलो, परंतु माझ्या काळामध्ये कॉम्प्युटर नवीन नवीन येत होतं. आम्हाला कॉम्प्युटरचं एज्युकेशन नाही मिळालं. एकदा सांगतो, मी घरामध्ये कॉम्प्युटर आणलं माझ्या मुलीसाठी आणि ते व्हिडिओ गेम खेळतात पोरं. मग मी पण जरा खेळत होतो. त्या गेमचं नाव होतं एलियन शूटर. जरा जोराने बोला. काय नाव होतं? जरा जोराने बोला. शत्रूला मारायचं आणि ते वेगवेगळे दरवाजे तोडत तोडत जायचं. माझा स्कोर किती होता माहितीये? 8.
9वा मला मारून जायचा. 8च्या पुढे कधीच जात नव्हतो. माझ्या पोरीचा स्कोर किती होता माहिती? 1 लाख. किती? जोराने बोला. 1 लाख. आणि मी कधीतरी खेळायचो ना तर ती विचित्र हसायची पोरी आणि मला ते लय वाईट वाटायचं. माझ्या घरी ती रिव्हॉल्विंग चेअर एकदा खेळत होतो. मी एकदा आली पोरगी आणि ती खुर्चीला असा धक्का मारला तिने. खुर्ची सरकली सर. पण ते पप्पा बाजूला वाहतो. तुम्हाला कळत नाही काय नाही उगाच खेळत असता. इथं लागलं ते माझ्या कार्टीला लहानाचं मोठं केलं मी. त्याच्या आईला घरात कॉम्प्युटर आणला मी. हीच कार्टी बोलते तुम्हाला कळत. लागलं माझ्या मनात खरं सांगतो. तो गेम आहे ना मी माझ्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल केला. मग टुरिंगचं काम आहे. इकडे तिकडे फिरत असतो. व्याख्यान घेत असतो. जसं माझं व्याख्यान संपलं की मी माझ्या कमऱ्यामध्ये स्वतःला बंद करायचो. जेवणाची ऑर्डर करायचो आणि ते लॅपटॉप उघडून ते गेम वरती प्रॅक्टिस चालू केली. 3 महिने. आणि जरा चुकलं की तिलाच विचारायचो फोन करून जरा बेटा हे असल्यावर ते काय करायचं. मग ती सांगायची असं असं. 3 महिन्यानंतर मी एकदा माझ्या मुलीला म्हटलं चल आपण स्पर्धा खेळूया. जो हरेल त्याने 100 रुपये दे जिंकणारे. तर ती जोराने हसायला लागली. बोलते पप्पा माझा ऑलरेडी 1 लाख स्कोर हाय. तुम्ही करा. मी खेळायला चालू केलं. पहिलं माझं 8 आकड्याच्या पुढे गेलो. 80 झाले. 800 झाले. 8000 झाले. 80,000 झाले. 1 लाख झाले. 2 लाख झाले. 3,27,000. किती स्कोर बनवलं. आज पण माझी मुलगी तो रेकॉर्ड तोडू शकली. आता मला खरंच फील येतो की नाही खरंच मी बाप आहे. बाप म्हणजे पोझिशन नाहीये. बाप म्हणजे अचिव्हमेंट आहे. बाप म्हणजे नातं नाहीये. बाप म्हणजे परफॉर्मन्स आहे. कळतंय तुम्हाला? मला बरं वाटतं. आणि ती 100 रुपयाची नोट मी घेतली माझ्या मुलीकडून. लॅमिनेशन केलं. काय केलं? त्याला मस्त एक फ्रेम केलं आणि घरात ठेवली. ती नोट मला नेहमी ह्याची जाणीव करून देते की मला नेहमी अपडेट राहावं लागलं. नाहीतर काय होतं आजकालची पोरं काय करतात ते कळणार नाही. उद्या येणार तुमचाच पोरगा म्हणणार पप्पा मोबाईल घेतलाय जरा मोबाईलला हात लावा आशीर्वाद द्या. तुम्हाला वाटेल कारका किती गुणी. आणि तुम्ही मोबाईलला हात लावाल तुम्हाला 2 महिन्यानंतर कळेल की तुमच्या बँकेतले पैसे गायब आहेत. तुमची फिंगरप्रिंट्स आधुनिक. आता तुम्ही मन विकसित करायचंय. जरा जोराने बोला. काय करायचंय? जरा जोराने बोला. काय? मग आता काय मंत्र देऊ तुम्हाला? चांगलं बघा. जरा जोराने बोला. म्हणून महात्मा गांधीजींची पुस्तकं एवढी वाचलेत ना. महात्मा गांधी महात्मा का होते बघा. कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल मला बोलायचा अधिकार नाहीये आणि मी बोलत पण नाही. मी व्यक्तिशः बोलतोय. मी महात्मा गांधींचे एवढी पुस्तकं वाचलेत. महात्मा का म्हणतात त्यांना. आणि महात्मा गांधी ज्या दिवशी वारले त्या दिवशी जगातून लोक आलेली त्यांना सलाम करायला अंतिम दर्शनाला. महात्मा गांधी. आणि महात्मा गांधीने फार वर्षापूर्वी चांगलं वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट. आता ह्या 3 गोष्टी लक्षात नसतील राहत तर एवढंच म्हणेन मोबाईल जास्त बघू नका. कामापुरतो आजकाल काय झालंय तुम्हा लोकांना बाप ए पोरा म्हटलं की लक्ष नसतं. तो बाप पण तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज टाकतो ये जरा इकडे. ते वाचून तो पोरगा येतो ऐकून येत. एवढे अधीन गेले पोरांना मोबाईल गिळत चाललाय गिळत. म्हणून तुम्हाला मी सांगतोय मला एका जोरदार आवाजामध्ये माझा प्रत्येक शब्द आणि शब्द तुम्हाला कळतोय का? नाही यस बोला. यस बोला. नाही सगळ्यांनी जोराने बोला. मन चंगा तो घर में गंगा.
मन चांगलं पाहिजे. आणि मन म्हणजे काय? विचारांचा समूह. जरा जोरात बोला. काय साहेब? म्हातारपण जसं जसं येतं ना मनामध्ये, काय होतं माहिती आहे का? आजूबाजूची लोक, आता खास करून काही 50-60 वर्षाची लोक आहेत, माणूस भित्रा भित्रा का होत जातो माहिती आहे का? कारण सोबतीचे अनेक लोक मरतात, अनेक लोकांना बघून आपण मोठे झालेलो असतो, ते निघून जातात. गेल्या वर्षी माझे वडील वारले. मग हळूहळू काय होतं मनामध्ये? भीती भीती हे जमा होत जातं आणि माणूस थोडासा घाबरा होत जातो. आणि म्हणून मेडिटेशन खूप गरजेचं आहे. जरा जोराने बोला. काय गरजेचं आहे? आता मेडिटेशन म्हणजे काय हे पण कळणार नाही, तर मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो. कुठल्या तरी चांगल्या विचारांमध्ये स्वतःला गुंतवून घेणं 5 मिनिटं. मग सकाळी सकाळी एखादी बासुरी असते की नाही, बासुरी, किंवा तुम्हाला एखादं सुंदर संतूर वाद्य, मला म्युझिक थेरपी माहिती आहे. कानामध्ये मस्त लावायचं आणि शांत म्युझिक ऐकायचं. सुंदर 5 मिनिटं तल्लीन झालं ना, पूर्ण 24 तास तुम्हाला फ्रेश वाटतं. 40 मिनिटं हलका फुलका काहीही व्यायाम करा. आपल्याला काय? हातपाय चालले पाहिजे. आणि अर्धा तास, जरा जोरात म्हणा, किती? मनाला मजबूत करायसाठी व्याख्यान ऐका, पुस्तक वाचा आणि घडवा. या 3 सवयी ज्या सुरुवातीच्या सकाळच्या 1.5-2 तासात होणाऱ्या सवयी फक्त अंगी जोपासा. बघा तुमचा उत्कर्ष किती. कारण तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मुळे तुमची वाट लागली. कोणाचं तू ऐकतोस, कोणाशी तू बोलतोस, कोण संगतीला घेऊन कोणावर फिरतोस, आणि या संगतीमध्येच तर वाट लागली. आणि आता तर व्यसन झालंय. व्यसन. आवडीचा माणूस दिसला नाही तर करमत नाही. आवडीचा म्हणजे काय? तुझ्या दलिंदर विचारांचं समर्थन करणारा. तुझे तर काय लोकमान्य टिळकांचे विचार नाहीत ना, महात्मा गांधीजींचे विचार नाहीत, स्वामी विवेकानंदांचे विचार नाहीत, तुझे देवानंदचे विचार. इम्रान हाशमीचे विचार आहेत. हमखास डिवोर्स होतात आहेत. आजूबाजूला जे काही चित्र आहे ना, त्या चित्रातून फक्त जे व्हायब्रेशन्स निघतात ना, व्हायब्रेशन म्हणजे विचार, आणि त्या विचारामुळे काय झालंय माहितीये का? मन तुमचं झालंय मलिन. आणि मन म्हणजेच अनेक वाईट गोष्टींचा संग्रह झालाय. उठ सूट कोण पण उठतो, व्हिडिओ बनवतो, टाकतो. ऐका, आजकालची गाणी मला कळत नाहीत काय गाणी चालली आहेत ती, आणि पोरं हमखास ऐकत असतात. मी कधी कधी माझ्या पोराला म्हणतो, काय या गाण्यामध्ये अर्थ काय? तो अर्थ काय करायचा? अर्थ काय करायचंय? म्हणजे अर्थ नसला तरी चालेल. काय कसली कसली गाणी आले, काय पण ते ए आर रहमान म्हणून दगड 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 मेरे पैर में था जूता बाटा भागा 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 का काटा मैं वहां भागा. काय चाललंय काय ते?
दलिंदर लोकांना तुझ्या मित्रांना आवडतं आणि म्हणून झंडूबाम तुला पण आवडतो. कारण तुझे स्वतंत्र विचारच नाहीत. काय कसली बघा ना तुम्ही, काय गाण्याला काय अर्थ आहे का? झोपेतून उठून बिठून पूर्वीची गाणी काय असायची? पूर्वी वासुदेव यायचा, वासुदेवाची गाणी असायची. वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही राम र, दाम करी काम येड्या, काम करी दाम. विचार असायचे, विचार. गवळणी असायच्या. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेला गोकुळात पावा, उडतो डोळा, डोळा बाई डावा उड. ही सगळी गाणी गेली कुठे? आणि आता कितले अरमान मान 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 जागा तेरे वास्ते ओ प्रिय, आणि याद कराए मेरे नाम को, कितने अरमान मान. काय काय मुंग्या चावल्या आहेत? काय झालंय? आणि अशा लोकांमध्ये येऊन आम्हाला व्याख्यान द्यायचंय जिथं ऑलरेडी तुम्ही घडलाय. बरं, घडलाय शब्द चुकीचा होईल, आधी एक अजून शब्द लावा, बिघडलाय. नरम मातीला आकार देता येतो, कडक मातीला आकार द्यायचं नाही होत साहेब. तुमच्या बरोबर राहून राहून मी बिघडायचो. तुम्हाला मी काय बोलतोय, आमचा एक मित्र होता सुनील कोरगावकर. जमीन बिमीन विकली, करोड रुपये आले, पण त्याला इंग्लिश बोलता येत नव्हतं. मग शेवटी त्यांनी मास्टर ठेवला इंग्लिश शिकायला, फर्नांडिस नावाचा. तो फर्नांडिस मला भेटायचा. हे मिस्टर राज काले, आय एम गोइंग टू टीच युअर फ्रेंड हाऊ टू स्पीक इंग्लिश अँड I am very much confident that he will learn lots from me, and after 1 month you will meet him and he will speak fluently English. असं मला तो बोलला. गुड, व्हेरी गुड. 1-2 महिन्यानंतर तो फर्नांडिसला भेटलो मी. असा रस्त्यातच भेटला. म्हटलं व्हॉट सर, व्हॉट अबाउट माय स्टुडंट, माझ्या विद्यार्थ्यांचं असं विचारलं. फर्नांडिस बोलतो, तो कसला मेरा शिकतोय त्याच्या आईला, माझं इंग्लिश खराब झालं. त्याच्या नात्यामध्ये आपण फर्नांडिसची वाट लागली. मग परत एकदा रिपीट करतो, मनाचं स्वास्थ्य, चांगले विचार. जरा जोरान बोला, काय? आणि मनाला मना करा. माझ्या बरोबर हे जर जमलं ना तर जगात तुला कोण रोखू शकणार नाही. पोरी बघायला आवडतात, मला पण आवडतात, पण मना करा. काय करा? सकाळी उशिरापर्यंत झोपायला मला पण आवडतं, पण मना करा. जरा जोरात बोला, काय? लवकर उठा. मनाला मना करा. साधा मंत्र तुम्हाला दिला, तर माझ्याबरोबर सांगा, मनाला. सगळेजण बोला, बोला. 1 2 3 बोला, मनाला. आणि हे जर जमलं, आणि मग दुसरं चांगलं बघणं. जरा जोराने बोला. आणि परत एकदा बोला. त्याच्यामुळे काय निर्माण होणार? शाबाश, विचार. आणि त्या विचारांवरती आचरण झालं, तुमचं मन मजबूत. आणि म्हणून तुम्हाला सांगता की बाबा श्रावण महिना ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून तुम्हाला कधीतरी सांगतात, हे माझ्या राजा सोमवारी उपास धर. का? कारण
उपवास धरल्यामुळं शुद्ध होऊन जाईल, आराम मिळेल तुझ्या यंत्रणेला. तसा पूर्वी जो उपवास होता ना खाण्याचा, आता उपवास धरा, एक दिवस मी बिना मोबाईलचं राहणार. हा पण उपवास जरुरी आहे. यस और नो? एक दिवस मी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप रील बघणार. बघा करून शांत मिळते की नाही? गरजेचं आहे का नाही? जरा जोराने बोला. मन आणि मनाच्या अवस्था हे कनेक्ट आहे प्रोजेक्ट. चालू होते का? चार्जिंग आहे. कृपया शांत बसा. ठीक आहे.